नमस्कार माझ्या गोड गोष्ट मित्रांनो. आजची गोष्ट खूप साधी आहे, पण कधीकधी साध्या गोष्टीतूनच मोठं शिकायला मिळतं. आज आरव म्हणाला, मला येतं. पण त्यानंतर जे झालं त्याने त्यालाच थोडंसं थांबायला लावलं. चला बघूया काय झालं. एका संध्याकाळी आरव आणि रोहन शांतपणे अभ्यासाला बसले होते. दोघांनाही दुसऱ्या दिवशीसाठी एक छोटा प्रोजेक्ट करायचा होता. आई म्हणाली, सगळ्या सूचना नीट वाचा आणि मग सुरू करा. रोहन पुस्तक उघडून शांतपणे वाचायला लागला. पण आरव लगेच म्हणाला, अरे मला हे येतं, मागच्या वर्षी केलंय मी असं. त्याने पुस्तक बाजूला ठेवलं. रोहन हळूच म्हणाला, पण यावेळी थोडं वेगळं आहे बहुतेक. आरव हसला, नाही रे, सारखंच असतं. तो लगेच कामाला लागला. कागद कापला, चित्र काढलं, सगळं पटकन केलं. थोड्याच वेळात तो म्हणाला, झालं. रोहन अजून वाचत होता. थोड्या वेळाने बाबा आले. दोघांचं काम पाहिलं. रोहनचं काम पाहून बाबा म्हणाले, छान, तू खाली दिलेलं स्पष्टीकरणही लिहिलं आहेस. आरव थोडा थांबला. स्पष्टीकरण? त्याने पटकन पुस्तक उघडलं. खाली छोटीशी ओळ लिहिलेली होती, चित्रासोबत थोडं स्पष्टीकरण लिहा. आरवने आपल्या कागदाकडे पाहिलं. चित्र तर पूर्ण पानभर काढलं होतं. स्पष्टीकरण लिहायला जागाच नव्हती. त्याच्या मनात हलकसं काहीतरी टोचलं. त्याने कागद पुन्हा नीट पाहिला. चित्र खूप छान होतं, पण काहीतरी अपूर्ण वाटत होतं. जर त्याने आधी सगळं वाचलं असतं तर कदाचित पुन्हा काढावं लागलं नसतं. त्याला थोडीशी घाई आठवली. मला येतं असं म्हणताना तो किती खात्रीने बोलला होता. आता मात्र तो शांत झाला होता. आता त्याला तेच चित्र नवीन पानावर परत काढावं लागणार होतं. तो काही बोलला नाही. बाबा शांतपणे म्हणाले, कधीकधी थोडं विचार करून काम केलं तर ते अजून चांगलं होतं. आरव उठला, पुस्तक हातात घेतलं आणि शांतपणे पूर्ण वाचायला लागला. आता त्याला घाई नव्हती. त्याने नवीन पान घेतलं, पुन्हा चित्र काढलं आणि खाली स्पष्टीकरणही लिहिलं. काम पूर्ण झाल्यावर तो रोहनकडे पाहून हलकसा हसला. तो म्हणाला, मला येतं, पण आधी सगळं समजलं तरच. रोहनही हसला. त्या दिवशी आरवने काही मोठी चूक केली नव्हती, पण त्याला एक छोटी गोष्ट कळली होती. थोडं थांबून विचार करून काम करणं म्हणजे हार नाही. कधीकधी आपल्याला वाटतं आपल्याला सगळं येतं, पण पूर्ण समजून घेतलं तर आपण अजून चांगलं करू शकतो. ही गोष्ट आरवच्या गोष्टी या मालिकेतील आहे. आजची गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर गोष्ट मित्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या मनाला स्पर्श करणाऱ्या गोष्टीसह.